काय मंडईत हॉटेलपेक्षाही भारी झाले आहेत ना व्हेज कोफ्ता करी आणि घरच्याच साहित्यातून. बघा मस्त कलरसुद्धा आलेला आहे आणि टेस्टीसुद्धा खूप छान झालेले आहेत. नमस्कार, मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहेत व्हेज कोफ्ता करी. तर चला बघूयात साहित्य. 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, 1 वाटी गाजरचा किस, अर्धा वाटी कांदा बारीक चिरलेला, 1 वाटी मटार उकळलेले आहेत, 1 बटाटा उकळलेला घेतलेला आहे, कोथिंबीर, आलं लसूण जिरे मिरचीची पेस्ट 1 चम्मच. तुम्ही याच्यामध्ये पत्तागोबी शिमला मिरचीसुद्धा ॲड करू शकता, पण आता जे माझ्याकडे अवेलेबल आहे तेच साहित्य घेतलेलं आहेत मी. पनीर वगैरे नसेल तर काही हरकत नाही, स्किप करू शकता. आता याच्या एका बाउलमध्ये गाजरचा किस, कांदा चिरलेला आणि आलू किसून घ्यायचा आहे. पनीरसुद्धा याच्यातच किसून घ्यायचं आहे. आलं लसूण जिरे मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, तीन चम्मच बेसन, 3 किंवा 2 चम्मच घालू शकता आणि 2 चम्मच मैदा. मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकता. मीठ चवीपुरते, ओवा अर्धा चम्मच, मसाला अर्धा चम्मच गोडा, 1 चम्मच लाल तिखट, 1 पाव टेबलस्पून हळद, अर्धा चम्मच धनी पावडर आणि 1 चम्मच तेल घालायचं. आतून छान सॉफ्ट राहतात आणि वरून छान कुरकुरीत. थोडंसं किंचित म्हणजेच चिमटभर आमचूर घालायचं आहे, त्यांनीसुद्धा छान चव येते. आता छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान टेस्टी होतात आणि पाहुणे वगैरे आले तर एक नवीन वेगळी भाजीसुद्धा मस्त त्यांना आपण सर्व करू शकतो. खूप छान लागतात. आता मटार माझे घालायची विसरली होती तर मी आता याच्यामध्ये ॲड करत आहे. याला मी थोडेसे जाडसर बारीक करून घेतलेले आहेत. आधी 2 उकळ्या येऊ द्यायच्या मटारला आणि नंतर मस्त थंड झाल्यावर बारीक करून घ्यायचे. आता छान मिक्स करून घेत आहे. खूप छान टेस्टी भाजी होती. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, नवीन असाल तर सबस्क्राईब पटकन करून घ्या. बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेल त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आता याच्यामध्ये ग्रेव्हीसाठी कांदा आणि टमाटर चिरलेला आहे मोठ्या आकारामध्ये आणि बारीक करून घ्यायचं आहे, पेस्ट करून घ्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर, लसूण पाकळ्या 7 ते 7, अर्धा इंच अद्रकचा तुकडा. आता छान पेस्ट करून घ्यायचे आहेत आणि आता इकडे कोफ्ते करून घ्यायचे आहेत छोटे छोटे. 1 गोळ्या घ्यायच्या आहेत आणि लांब आकाराचे असे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सारखे असे करून घ्यायचे आहेत. खूप छान भाजी होते ही. घरच्याच घरी आणि घरच्याच साहित्यातून अगदी सोप्या पद्धतीने आहे. चवीला तर एकदमच भारी. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारी आहेत. पाहुणे वगैरे आले तर आणखीनच आपण ही अशी नवीन डिश जर ट्राय केली तर पाहुणेसुद्धा मस्त खुश होतात. आता बघा मस्त हे आपले कोफ्ते करून झालेले आहेत. अशाच प्रकारे आणखीन कोफ्ते करून घेत आहेत. आता इथे तेलसुद्धा मस्त गरम झालेलं आहे, म्हणजे गरम होऊ द्यायचं आणि छान याच्यामध्ये कोफ्ते घालून घ्यायचे आहेत आणि 1 मिनिटानंतर अर्ध्या मिनिटानंतर याला म्हणजे लवकरच टाकल्याबरोबर चम्मच वगैरे नाही लावायचा, नाहीतर मग ते फुटू शकतात, तुटू शकतात कोफ्ते. आणि छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे आहेत मीडियम आचेवर, म्हणजे आतून छान शिजून जातात. मीडियम आचेवर जर असे साधारण मीडियम आचेवर तळले तर कच्चे नाही राहत.
आता बघा मस्त कलर आलेला आहे. आता काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये. अशाच प्रकारे आणखीन कोफ्ते तळून घेत आहे. आता करूयात फोडणीची तयारी. तेल छान गरम झालेलं आहे. 3 चम्मच तेल घातलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता. याच्यामध्ये 1 तेजपत्ता, अर्धा चम्मच जिरे आणि याच्यामध्ये ग्रेव्हीसाठी ग्रेव्ही छान लाल कलरची येण्यासाठी मी म्हणजे तेलामध्येच आधी 1 चम्मच लाल तिखट घालत आहे. म्हणजे कसं ग्रेव्हीला छान कलर येते, लाल कलर येते अशी छान. आता याच्यामध्ये लवकरच म्हणजे तेल आधी छान गरम नाही पाहिजे, म्हणजे एकदमच गरम नाही करायचं आहे, थोडं मिडियम करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट आणि मग नंतर पेस्ट घालून घ्यायची आहे. लवकरच घालायचे आहेत, नाहीतर मग आपलं लाल तिखट जळू शकतात. कमी पावर करून घ्यायचे आहे जेव्हा आपण 1 चम्मच लाल तिखट घालतो त्यावेळेस. आता छान तेल सुटतपर्यंत मसाला होऊ द्यायचा आहे. याच्यामध्ये आणखीन मी 1 चम्मच लाल तिखट घालत आहे. 1 चम्मच लाल तिखट, गोडा मसाला आणि धनी पावडर 1 चम्मच, अर्धा चम्मच हळद आणि चवीपुरती मीठ घालायचं आहे. आणि तेल सुटतपर्यंत छान मसाला होऊ द्यायचा आहे. बघा मस्त झालेला आहे. म्हणजे आपली भाजी जी आहे ती मसाल्यावरच राहतात. याच्यासाठी मसाला छान 5 ते 6 मिनिट कमी आचेवर होऊ द्यायचा आहे. आता आपल्याला जितकी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. म्हणजे पातळी थोडीशी जाडसरच राहतात ही, म्हणजे पातळी नाही एकदम आणि घट्टसुद्धा नाही, मिडियम ठेवायची आहेत ग्रेव्ही. म्हणजे तुम्हाला जितकी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. आता मी ही 2 माणसासाठीच भाजी करत आहे, तर मी याच्यामध्ये पाणी इतकं घातलेलं आहे 2 माणसापुरतं. मस्त ग्रेव्ही 5 ते 6 उकळ्या येऊ द्यायच्या आहेत आणि नंतर कोथिंबीर घालायची आहेत. आता मस्त ग्रेव्हीला उकळी आलेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत. आता सर्व करूयात. याच्यामध्ये कोफ्ते घेतलेले आहेत आणि याच्यावर ग्रेव्ही छान बघा मस्त कलर आलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आणि तुम्हाला आणखीन काही नवीन रेसिपी हवी असेल तर तसं मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बघा मस्त थोडीशी कोथिंबीर वरून घालायची आहे. ही भाजी पोळीसोबत, भाकरीसोबत आणि भातहीसोबत कशाहीसोबत खूप छान लागते. किंवा मग मुलांना असेही कोफ्ते करून देऊ शकतो आपण. बघा मस्त कलर आलेला आहे. हॉटेलपेक्षाही खूप भारी आणि घरच्या साहित्यातून. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी.